नमस्कार। अहमदनगर बस स्टँडपासून 3 किलोमीटर अंतरावर आणि नगर रेल्वे स्टेशनपासून सुमारे 1 मैल अंतरावर केडगावमध्ये श्री रेणुका मातेचं जागृत स्थान आहे। शहरालगत असलेल्या या मंदिराचा इतिहास फार पुरातन आहे। भरगच्च निवडुंगाच्या झाडांनी वेढलेल्या या परिसराला घनदाट वृक्षांमुळे जंगलाचं स्वरूप प्राप्त झालं। असं म्हणायचे की वाघ या जंगलामध्ये मुक्तपणे वावरायचे आणि आश्चर्याची बाब म्हणजे रात्री देवी दर्शनासाठी वाघोबांची स्वारी डरकाळ्या फोडायची आणि दर्शन घ्यायची। त्यामुळे संध्याकाळच्या आरतीनंतर या परिसरात कुणीही फारसं थांबत नसायचं। या मंदिराबाबतची आख्यायिका सगळ्यांना माहिती आहे। पूर्वी गुरव कुटुंबात रेणुका मातेच्या कृपाप्रसादाने पुत्ररत्न जन्मलं। बाळाचं नाव आवडीनं भवानी असं ठेवण्यात आलं। या भवानीनं रेणुका मातेची अखंड सेवा केली। श्री क्षेत्र माहूरगड हे त्यांचं मुख्य श्रद्धास्थान 3.5 शक्तिपीठातलं एक पूर्ण पीठ आहे। या माहूरगड निवासिनी रेणुका मातेच्या नामस्मरणात भवानी गुरव तल्लीन असायचे। त्यांच्या या निस्सीम भक्तीवर देवी प्रसन्न झाली। मी आता तुझ्यासोबत येते असं देवीनं सांगताच आनंदानं भवानी गुरव परतीच्या प्रवासाला लागले। केडगावच्या परिसरात त्यांनी मागं वळून पाहिलं, देवीचं दर्शन झालं, मात्र देवी जागेवरच अंतर्धान पावली आणि त्याच जागेवर स्वयंभू श्री रेणुका मातेची मूर्ती आहे। ही मूर्ती अगदी हुबेहू माहूरगडासारखीच आहे। देवीच्या समोरच ज्या ठिकाणी भवानी गुरुवानं मागे वळून पाहिलं तिथं आता पादुका आहेत। रेणुका देवीच्या मूर्ती शेजारीच तुळजाभवानीची ही मूर्ती आहे। मंदिराच्या उजवीकडे श्री महादेवाचं मंदिर असून शिवभक्तीच्या दर्शनाचा लाभ इथं मिळतो। छोटं विठ्ठल रुक्मिणी मंदिर, भैरवनाथ मंदिर याच परिसरात आहे। या मंदिरात देवदैठणीतले संत शिरोमणी निंबराज महाराज काशी यात्रेहून गंगेची कावड घेऊन परतत असताना देवीनं गवळणीच्या स्वरूपात त्यांना दर्शन दिलं। मंदिराच्या जवळपास वस्ती नसलेल्या ठिकाणी निंबराज महाराज आले असताना भुकेनं व्याकुळ झाले होते। त्यांनी सरळ देवीला विनवणी केली आणि साक्षात रेणुका माता गवळण होऊन डोक्यावर दुधाचा माठ घेऊन आली। त्यांनी अंतर्ज्ञानानं जाणलं आणि ते देवी भक्त झाले। त्यांनी आपल्याबरोबर काशी यात्रेहून आणलेली गंगेची कावड मंदिराशेजारच्या बारवेमध्ये ओतली आणि कितीही उन्हाळा असला तरी या बारवेला पाणी असतं। नवरात्रामध्ये इथं स्त्रिया घटी म्हणून राहतात। मंदिराबाहेर पुरातन दीपमाळ आहे। या परिसरात आराधी लोकांना राहण्यासाठी ओवऱ्या आहेत। मंदिराची पूजा अर्चा 4 गुरुवांच्या घरात विभागली आहे। मंदिराभोवती उंच तट असून मुख्य मंदिरासमोर प्रशस्त प्रांगण आहे। मंदिराशेजारच्या जागेत यात्रोत्सव भरतो आणि या यात्रेला पंचक्रोशीतले भाविक भक्त मोठ्या संख्येनं हजेरी लावतात। अशी ही अहमदनगरच्या केडगावची रेणुका माता। नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राइब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल। पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे।